आणि निशांत बद्रेश्वर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निशांत, अगदी काहीच वेळामध्ये कराड कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी भुजबळ हे दाखल होतील। असेल किंवा धनंजय मुंडे आणि लातूर ग्रामीणचे आमदार कराड हे 3 जण इथे आलेले आहेत। कराड कुटुंबियांची त्यांनी आता भेट त्यांची सुरू आहे, सांत्वनपर भेट सुरू आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी प्रवर्गातील अनेक लोक इथे जमलेले आहेत। घोषणाबाजी जोरदार सुरू आहे आणि एकूणच ही परिस्थिती पाहता पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त इथे लावलेला आहे। आकांक्षा, अगदी या दृश्यांमध्ये आम्ही पाहतोय की भुजबळ यांच्या बरोबरच धनंजय मुंडे हे देखील आलेले आहेत। ते कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत आहेत। गावकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, कारण संपूर्ण राज्यभरामधूनच ओबीसी बांधव हे कुठेतरी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून या कुटुंबियांना आणि त्याचबरोबर गावकऱ्यांना काय आश्वासन दिलं जात आहे? आता जस्ट इथे आलेले आहेत आणि त्यांनी भरत कराड यांच्या बोलतील। मात्र धनंजय मुंडे काही वेळापूर्वी बोललेले आहेत की समाज म्हणून त्याच्या पाठीशी अनेक लोक उभे टाकतील। मात्र सरकारकडून काय मदत होईल ते आता मी सांगणार नाही, कारण ते भुजबळ साहेब बोलतील। एकूणच त्या कुटुंबाला काय मदत करता येईल या अनुषंगानं आता बोलणी सुरू आहे। अगदी, तर ही थेट दृश्य आपण लातूरमधून पाहतोय। वागंदरी या गावामध्ये भुजबळ आणि धनंजय मुंडे हे दाखल झालेले आहेत। भरत कराड यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेत आहेत। खरं तर निशांत, भरत नेमकं काय करत होता आणि त्यांना आत्महत्या करण्याचं हे शेवटचं पाऊल नेमकं का उचललेलं आहे? भरत कराड हा 12वी शिक्षण झालेला ऑटो चालक होता आणि ओबीसी च्या जे आंदोलन आहे तर त्यामध्ये तो सक्रिय सहभाग घेत होता। 10 गुंठे त्याची गावामध्ये जमीन आहे। ऑटो चालक म्हणून तो काम करत होता। 4 मुली आणि 1 मुलगा असा 5 मुलांचा त्याचं कुटुंब आहे। आई आणि 2 भावाबरोबर तो वांगदरी या गावात राहत होता। मात्र आंदोलनामध्ये तो सक्रिय सहभाग घेत होता आणि ज्यावेळेस हैदराबाद गॅझेट लागू केलं त्यावेळेसपासून तो नाराज होता आणि त्याच गोष्टीचा चिठ्ठीमध्ये उल्लेख करत त्यानं आत्महत्या केलेली आहे। आकांक्षा, अगदी या दृश्यांमध्ये आम्ही आता पाहतोय की भरतच्या कुटुंबियांची भुजबळ आणि धनंजय मुंडे हे सांत्वनपर भेट घेत आहेत। त्यांचं सांत्वन नेमकं ते कसं करतायत? त्यांच्या कुटुंबाचे एवढेच म्हणणं होतं की काही दिवसापासून म्हणजे ज्यावेळेसपासून हैदराबाद गॅझेट लागू झालं त्यावेळेसपासून भरत हा अस्वस्थ होता आणि त्या अस्वस्थतेमधून त्यानं परवा ही घटना केलेली आहे। कशामुळे त्याच्या हे टोकाचा निर्णय घेतला याबाबत कुटुंबीय संभ्रम अवस्थेत आहेत आणि त्यांचं एवढंच म्हणणं आहे की त्याची जी मुलं आहेत त्याचा संगोपन नीट व्हावा या अनुषंगाने सरकारनं काही मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अगदी, खरं तर संपूर्ण राज्यभरामध्येच ओबीसी आंदोलक हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। ठिकठिकाणी आंदोलनं देखील होतात आणि त्याच पद्धतीनं तसंच चित्र हे लातूरमध्ये देखील पाहायला मिळतंय। लातूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती ओबीसी समाज बांधव हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील वारंवार आंदोलन करण्यात येत आहे। आता त्यांची भेट झालेली आहे आणि ते आता जे इथं आंदोलनकर्ते आलेले आहेत, जे समाज बांधव आलेले आहेत त्याला छगन भुजबळ काही वेळा संबोधित करतील। अगदी धन्यवाद निशांत। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। भरत कराड यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी मंत्री छगन भुजबळ हे दाखल झालेले आहेत। खरं तर भरतनं आत्महत्या केलेली होती। ओबीसी आरक्षण हे पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे ह्या भीतीनं भरत कराड याने मांजरा नदी पात्रामध्ये उडी घेत आत्महत्या केलेली होती आणि त्यानंतर आता छगन भुजबळ हे या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी दाखल झालेत।